शेतकऱ्यांबाबत असलेलं धोरण बदलावं आणि हेक्टरी 1,00,000 रुपयांची मदत करावी, नाहीतर तुम्हाला उडवून देऊ असा धमकीवजा इशारा गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी दिला आणि यावरून वाद निर्माण झाल्यानंतर पडोळे यांनी आता यू-टर्न घेतलाय. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर सरकारनं कर्जमाफीची तारीखही जाहीर केली. अशातच आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेल्या भंडाऱ्यातील काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना धमकीच देऊन टाकली आहे. शेतकऱ्यांना 1,00,000 रुपये दिले नाहीत तर तुम्हाला उडवून टाकू अशी धमकीच प्रशांत पडोळेंनी दिली आहे. भंडारा आणि गोंदियामध्ये अतिवृष्टीमुळे धान पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे. पीक विमा 18 रुपये भेटले साहेब. 18 रुपयाला काय होते पीक विमा मध्ये साहेब? धोरण चेंज करा साहेब. आम्ही तर तयार आहोत तुमच्यासाठी. ज्यावेळेस शेतकरी आत्महत्या करणार आहे साहेब, तुम्ही समजा आम्हाला 1,00,000 रुपये आमच्या शेतकऱ्याला तुम्ही नाही दिला नाही, आमच्या शेतकऱ्यांचा हक्क दिला नाही साहेब, तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही. यावेळेस आम्ही उडवून देऊ साहेब, तुम्हाला उडवून देऊ. खासदारांनी बोलताना तारतम्य बाळगावं आणि अशी बालिशपणाची वक्तव्य करू नये असा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी पडोळेंच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांना उत्तर दिलंय. प्रशांत पडोळे हे ऍक्सिडेंटल खासदार आहे आणि त्यामुळं बोलताना जरा तारतम्य सांभाळलं पाहिजे. त्यांनी आपल्या नेत्याला विचारून घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजीवर बोलताना विचार करून बोललं पाहिजे, कारण पहिल्यांदा ऍक्सिडेंटल खासदार झाल्यामुळं आणि काही त्या ठिकाणी प्रगल्भता नसल्यामुळं, कुठलीही प्रगल्भता नाही आहे आणि त्यामुळं प्रगल्भ व्यक्तींनी एखाद्या वेळी बोललं तर ठीक आहे, पण असे लोक बोलतात हे बालिशपणाचे लक्षण आहे. उडवून देण्याचा अर्थ म्हणजे काय? आपण म्हणतो चला हे उडवून टाकतो, आपण हे सगळं तुमचं बोलणं मी उडवून टाकतो, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. उडवून देऊ म्हणजे काय करणार? मला वाटतं याचा अर्थ फार काही बाकी घेण्यापेक्षा राजकीय सामाजिक घेतला पाहिजे की शेतकऱ्यांना जर मदत नाही मिळालं तर आम्ही तुम्हाला उडवून देऊ. उडवून देऊ म्हणजे याचा अर्थ सुस्पष्ट आहे. ग्रामीण भागामध्ये मुंबईच्या लोकांना उडवून देऊ म्हणजे गोळी दिसत असेल, परंतु ग्रामीण भागातील लोकांना उडवून देऊचा अर्थ वेगळा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं जे भंडारा गोंदियाच्या खासदारांनी मांडलेली भूमिका फार चुकीची असं मला तरी वाटत नाही. प्रशांत पडोळेंच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर पडोळे यांनी यू-टर्न घेतला. सत्तेवरून उडवून टाकू असं आपल्याला म्हणायचं होतं अशी सारवासारव पडोळेंनी केली आहे. 15 दिवसापूर्वी मी बपेरा गावामध्ये गेलो असता दमाय नावाच्या कास्तकार शेतकरी त्यांच्या पोरानं 7 ते 8 लाख कर्ज झालं म्हणून आत्महत्या केलं. तो डोक्यावर हात मारून शेतामध्ये बसला होता आणि आपल्या व्यथा सांगत होता, साहेब मी काय करू, माझा पूर्ण धान गेला, मी वर्षभर काय खाऊ, मी कसा जगू. मी निरुत्तर होतो साहेब. त्याच्या व्यथा सांगण्याचं काम मी इथं करत आहे. त्यांच्या त्या भावना आहेत. आणि साहेब हे फक्त आपल्याला एक आगाज आहे, एक इन्कलाब आहे आपल्यासाठी की तुम्ही शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, अन्यथा लवकरच शेतकरी तुम्हाला खुर्चीहून खाली उतरवेल. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शेतकरी नेते आणि विरोधक आक्रमक झालेत. काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनीही आमदाराला कापण्याचं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळेही मोठा वाद निर्माण झाला. आता त्यात पडोळेंच्या वक्तव्यानं भर टाकलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.